आरोग्यपूर्ण भरजरी सदाहरित सुख गुंफलेल्या गुढीचं उत्साही आणि भरभराटीचं विजयी आयुष्य लाभावं म्हणून उभारावी ती गुढीच. तर असा हा चंद्र आणि सौर कालगणनेच्या मेळातून तयार करण्यात आलेल्या अलौकिक अशा भारतीय कालगणनेच्या नववर्षाचा हा पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. हा शुभ दिवस मंगळवारी 9 एप्रिल रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात आली असल्यावर सत्याचा विजय म्हणून या गुढीकडे पाहिले जाते. गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आहे. हा ध्वज फडकवल्याने सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. कोणतीही नवी गोष्ट सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानतात. जरीचा खण गुढीला वैभवशाली रूप देते तर साखरेची गाठी गोडवा दर्शविते. आर्थिक गुढीची पाट आणि काठी योग्य असेल आणि आपण कडू अनुभवाचा कडुनिंब चाकलेला असेल तर साखरेच्या गाठीचा गोडवा अधिक रंगत आणतो. गुढीला लावलेली कडुनिंबाची डहाळी हे आरोग्याचे प्रतीक आहे. निरोगी आयुष्यासाठी आपल्याला कडू असणाऱ्या परंतु आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या कडुनिंबाची मदत घेणे आवश्यक आहे. असे भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणारा गुढीपाडवाचा सण आहे. मराठी वर्षाचा पहिला दिवस चैत्र प्रतिपदेपासून अमरावतीकरांचे आराध्य दैवत अंबादेवी व एकविरादेवी मंदिरात चैत्र नवरोत्सवाला सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे सर्व धार्मिक विधी चैत्र नवरात्रही आयोजित केले जात आहे. अंबादेवी मंदिरात घटस्थापना होते, मात्र एकविरादेवी मंदिरात घटस्थापना होत नाही. त्याऐवजी नवचंडी याग केला जातो. त्याची पूर्णाहुती अष्टमीला होणार आहे. दोन्ही मंदिरात मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारण्यात आली असून या दरम्यान इतरही धार्मिक विधी सुरू आहे. श्री अंबादेवी मंदिरात सप्तशती पाठ, होम, हवन, प्रवचन, प्रतिकात्मक रामजन्म पाळणा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर एकविरादेवी मंदिरात अभिषेक, पूजा, गाभाऱ्याची सजावट आदीसह दैनंदिन धार्मिक विधी सुद्धा करण्यात येत आहे. तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्म सोहळा हा श्रीरामाच्या तैलचित्राचे पूजनच करून साजरा केला जातो, असे विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर तृतीयेपासून नवचंडी यज्ञाला सुरुवात होणार आहे. त्याची पूर्णाहुती 16 एप्रिल रोजी होणार आहे.